तांदूळ घालायचा का तांदूळ टाकावं लागेल ना कोट मागून कोट माहिती घरचा नाही बाई त्याच्यावर तांदूळ गोळी भक्ती बाईला म्हणा मानून घे तुझे केलं ही काय अडचण येऊन घेऊ नको आहे का नाही हा द्या काय तर तिला माफी मागा तुमच्या मनात तेव्हा इथं ठेवा पिठावर नका ठेवा मला आता मी केले बघ हा संकटातून निघाले संकटातून आता तो संकट दूर कर म्हणायचं मनातल्या मनात दूर कर गोळी भक्ती मानून घे म्हणायची बरोबर आहे गोळी भाव द्यावा पाव बाबा म्हणावा 1 रुपया त्याच्यात ठेव पैसे असले सुट्टे आहेत का सत्तेचे तुझे किशत होते ना 1 रुपया दे मला दे रे हार घातलाय हात तिथं घातलेला आहे 1 रुपयाच्या ऐवजी 2 रुपये माग रे आजोबाला 5 रुपये देतो तुला हा मोठा आहे तो कागद बारक्याला आणला अजून का बरं घेऊन येऊ का मी त्याला ते बारक्याने काय केलं तर तो काय म्हणला मला मम्मीसोबत नाहीच मी आईसोबत येतो येणार आहे का आणू इकडे आल्यावर इथं काय माहिती त्यांना यायला तू थांबणारच ना का जाणार थांबते ना किती वाजेपर्यंत जाऊ सकाळपर्यंत सकाळपर्यंत आहे हा कार्यक्रम हा मग जागरण गोंधळ आहे नाही तसं काही हे नाहीये उद्या जायचंय पोरग झोपतंय काही टेन्शन नाही तू फोन करून कुणाला बोलव घेते तुला गेलं तसं काही टेन्शन नाही मग 12 पर्यंत तरी थांब आणि पाण्याच्या येड्यात नाही भरली मी अजून मटणाने तीच मावशी मला त्या दिवशी बोलत होती म्हणलं नको नाही भरायचं कशामध्ये कशाचं व्हायला लागलंय काय ग दूर कशाचं झालं ड्युटीचं तू टाक उचल मला 5 मिनिटं दे हे जरा तुमच्या नाही
तुळजापूरचा अंबाबाईचा गजराज गणपती झालेला आहे. गणाच्या मागे काय आहे? थोरले म्हणले तुळजापूरची भवानी माता ही अंबाबाई आहे. आणि धाकटी म्हणले तरी मांजरची काळूबाई आहे नाही. वाऱ्यावर अंबाबाई कशी आली नाही. नंतर घ्या वारी जाऊ वाऱ्यावाल्यांना घ्या. म्हणून वाऱ्यावाल्यांना सांगणं आहे गुंजनवा ही काय तुळजापूरची वारी असेल लढायची मोठ्या देवीची काळूबाईची तेवढी वारी आपल्या गोंधळावरती आई अंबाबाईचं घर भरलेलं आहे. ह्या गोंधळाला शोभा वाढवा असं वाऱ्यावाल्यांना सांगणं आहे. तरी कशी आहे आई लागली चावल उमटलं पाऊल आई तू